मित्रांनो, PM वाणी योजना म्हणजे फ्री वायफाय योजना जी आहे, ते जे योजना ज्या आता चालू आहेच आणि जी पूर्णपणे निघालेली होती आणि आता पण चालू आहेत. आणि त्या योजनेचे जे उद्दिष्ट आणि लाभ कसा घ्यायचा ते आता आजच्या आपण या व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन आलं असेल तर डिजिट्यूब मराठी चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. असेच चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात. आम्ही नवीन योजना आली की तुम्हाला सांगतो. मित्रांनो, PM वाणी योजना जी आहे ती योजनेअंतर्गत जर आपण पाहिलं तर जे त्यांचे उद्दिष्ट जे आहे तुम्ही पाहू शकता. PM वाणीचे जे उद्दिष्ट सांगितलेले आहे त्यांनी ते पहिलं पाहू शकता तुम्ही. PM वाणी म्हणजे काय? नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियासाठी PM वाणी योजनेअंतर्गत वायफाय योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे सरकारच्या छोट्या दुकानदारांना आणि त्यांची उत्पन्न आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सार्वजनिक वायफाय उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणि योजनेमुळे तरुणाचा अखंड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल. देशाच्या कानाकोपऱ्यात वायफाय उपलब्ध होईल आणि ते इंटरनेटशी कनेक्ट शकतील. आणि हे असं त्यांचं हे आहे. आणि उद्दिष्ट पण पाहू शकता तुम्ही, फायदे काय आहे आणि उद्दिष्ट काय आहे. PM वाणी योजना व्यवसाय सुलभतेतील चालना देऊन अधिक व्यवसायात अनुकूल वातावरण निर्माण करेल. दुसरा नंबरचा म्हणजे कोविड-19 महामारीच्या काळात गरज बनलेल्या वायफायच्या स्पीडची इंटरनेट सुविधा देणे यांची उद्दिष्ट आहे. ज्या भागांमध्ये 4G कव्हरेज नाही तिथे हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध होत नाही, सार्वजनिक वायफाय नेटवर्क सेवेच्या उभारण्यासाठी मदत करणे हे PM वाणीचे उद्दिष्ट आहे. आणि सार्वजनिक वायफाय नेटवर्कच्या प्रसारामुळे रोजगार निर्माण होईल. लहान आणि मध्यम व्यावसायिकाच्या हातात खर्च करण्याच्या योग्यता उत्पन्न वाढ अपेक्षित होणे, यामुळे परिणामाची GDPची वाढ होईल. सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटच्या वापरामुळे देशभरातील त्यांचा प्रसार होण्याचा प्रोत्साहन मिळेल. आणि डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देणे हा देखील योजनेचा उद्दिष्ट एक आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही PM आणि कोणत्या ग्रामपंचायत आणि समिती तहसीलमध्ये मिळू शकते ह्या पण दिलेल्या आहेत. होय, कोणत्याही ग्रामपंचायत समितीमध्ये सार्वजनिक वायफाय सुरू करणे शक्य आहे. त्यासाठी खालील 2 गोष्टी आवश्यक असते. दुकानदाराची PDO म्हणून नोंदणी करणे, PDOमध्ये नोंदणी करावी लागतील. आणि त्या ठिकाणी ब्रॉडबँड इंटरनेटची जोडणे असणे हे पण करावं लागते. हे गावाच्या शिक्षणासाठी फायदेशीर आहेत का? दुर्गम भागामध्ये डिजिटल शिक्षण, त्यामुळे आतापर्यंत इंटरनेट वापरू न शकलेल्या सर्व गावांना पंचायत समितींच्या इंटरनेटच्या सर्व लाभांचा आनंद घेता येईल. त्यामुळे विशेषतः आनंद वर्गातील मुलांच्या शिक्षणाला चालना मिळेल, जे कोविडमुळे आजकाल अनिवार्य झालेलं आहे. तुम्ही पण पाहू शकता, तुम्ही पूर्णतः हे वाचू शकता. आणि तुमचा प्रश्न असेल की हा किती GB नेट पडणार आहे, किती GB नेट मिळणार आहे, तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता खाली जर आलेलो तर आपण आपल्याला दिसत असेल तर योजना दिसत असेल आपल्याला. योजना ही पूर्ण तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला बोल्ड करून दाखवत आहे. आणि योजना याच्यानंतर 6 रुपयेमध्ये 1 GB डाटा 1 दिवस, म्हणजे 6 रुपयाचा तुम्हाला 1 GB डाटा पडणार आहे मित्रांनो. अनलिमिटेड तुम्ही लावू शकता. त्याला हॉटस्पॉट किती जणांना जोडू शकता. 2 नंबर बघता तर 9 रुपयामध्ये 2 GB भेटून आली आणि 2 दिवसांसाठी भेटून आली. आणि हा जो पॅक आहे महत्त्वाचा पॅक मित्रांनो, हे महत्त्वाचा पॅक दाखवला 99 रुपयावाला. ह्या 99 रुपयावाला 100 GB मिळणार आहे मित्रांनो. 100 GB पाहू शकता तुम्ही. 100 GB म्हणजे खूप झाली. ते 30 दिवसासाठी मिळत आहे मित्रांनो. हाच तो प्लॅन आहे मित्रांनो, जो की खूप जण हा प्लॅन मारतो. 99 रुपयावाला प्लॅन सगळेच जण मारतात, कारण की 99 रुपयामध्ये 100 GB मिळत आहे मित्रांनो. ह्या खूप महत्त्वाचा प्लॅन आहे आणि खूप साधा प्लॅन. ह्याच प्लॅनमुळे ह्या PM वाणीची योजना 30 दिवसासाठी आहे. आणि हे फ्री, पूर्णतः तुमच्या घरी येऊन पूर्ण फ्रीमध्ये सेटअप लावून देतो यांचा. आता तुमचा एक प्रश्न पडला असेल मित्रांनो की याची रजिस्ट्रेशन कसं करायचं. सगळ्यात पहिले आधी आपल्याला एक क्रोम ब्राउझर यायचा आपल्या मोबाईलवरती, किंवा तुम्ही लॅपटॉपवरती करत असाल तर मोबाईलवरती आहे. मोबाईलवरती क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर सरळ एक गुगल ब्राउझर यायचं आणि गुगलवर टाकायचं PM वाणी टाकल्यानंतर एंटर बटन दाबायचं. सगळ्यात पहिले वरती येऊन जाईल इथं. आणि सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगतो मी, खाली यायचं. एक इथे ऑप्शन जातं तुम्हाला PM ऑनलाईन फॉर PDO रजिस्ट्रेशन, हे दाबून द्यायचं. हे दाबल्यानंतर खाली यायचं थोडंसं. खाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं पूर्णतः हे आलेलं आहे की इथं तुम्हाला विचारला मोबाईल नंबर. इथं मित्रांनो मोबाईल नंबर टाकायचा. इथं नाव टाकायचं तुमचं पूर्ण. आणि बिझनेस कॅटेगरीमध्ये तुमचं बिझनेस, जो तुमचा धंदा म्हणजे जो तुमचा बिझनेस आहे, तुमची शॉप आहे, ते शॉप कशा प्रकारची आहे त्या पूर्ण प्रकारची माहिती टाकायची. किराणा स्टोअर असेल, मिल्क डेअरी, ई-मित्रा मेडिकल असेल, साडीचं असेल, आईस्क्रीमचं पार्लर असेल, फ्रूट ब्युटी पार्लर, पूर्णतः याच्यामध्ये दिलेलं आहे. अदरमध्ये अदर टाकायचं. याच्यात जर कोणतं नसेल तुमचं तर अदरमध्ये टाकून द्यायचं. याच्यानंतर PDO इन्स्टॉलेशन ॲड्रेस, म्हणजे तुमचा दुकानाचा ॲड्रेस, प्रॉपर ॲड्रेस टाकायचा, कारण की ते टीम तुमच्या घरी येणार आहेत. ते टीम तुमच्या घरी ते आल्यानंतर तुमच्या घरी पूर्णतः एक सेटअप करून देणार आहे, फ्रीमध्ये राहणार ते. इथे ॲड्रेस टाकायचं, पूर्ण लँडमार्क टाकायचं, जिथं तुमचं दुकान आहे तिथं लँडमार्क,
तिथं कुठं मंदिर असेल तर मंदिरचं नाव टाकायचं, इथं सगळं टाकून द्यायचं. शहरचं नाव टाकायचं, सिटी तुमचं, पिनकोड टाकायचं, पिनकोड बरोबर टाकायचं, चुकूनही द्यायचं. पिनकोड टाकल्यानंतर स्टेट निवडायचं, तुमचं जो स्टेट आहे महाराष्ट्र आपला, तर महाराष्ट्र आपण सिलेक्ट करायचं. महाराष्ट्र दिसते कुठं तुम्हाला, थोडं याचं खाली पाहायचं, चेक करायचं, इथं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र टाकून द्यायचं. पूर्ण टाकून द्यायचं. ईमेल परफेक्ट टाकायची, कारण की ईमेलमुळे तुमचा प्रॉब्लेम नाही लावायची. आणि ईमेल आल्यानंतर खाली आल्यानंतर इंटरनेट कनेक्शन ब्रॉडबँड, तर येसवरच क्लिक करू द्यायचं. इथं हे जे बटन दाबतं निळ्या कलरची दाबून द्यायची आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसानंतर एक कॉल येऊन जाईल आणि तुमच्या घरी प्रॉपर ॲड्रेसवरती एक टीम येणार. ती टीम तिथे तुम्हाला सेटअप लावून देणार वायफायचा. तुमच्या शॉपवरती फोटो लावल्यानंतर तुम्हाला 99 रुपयाचं पॅक मारायचं आणि ते चालू होऊन जाईल. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिजिट्यूब मराठी यूट्यूब चॅनल हे जे आहे हे तुमच्या माहितीकरिता, योजनेची माहिती, कोणती योजना आली, कोणता फॉर्म कसा भरायचा, ते सगळं आम्ही सांगतो यूट्यूब चॅनलवरती. आमच्या चॅनलवरती नवीन आले असेल तर यूट्यूबला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.